पालघरच्या तलासरी ग्रामीण रुग्णालयातली ही दृश्य। रुग्ण बेडवर पडू नये आणि एक पुरुष आणि एक महिला अघोरी विद्येचा वापर करून काहीतरी मंत्रोच्चार करतायत। या दृश्यांमुळे मुंबई आणि ठाण्याला लागून असलेला जिल्हाच अजून अंधश्रद्धेच्या कचाट्यात अडकून असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। तलासरी तालुक्यातल्या करंजगावमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास सोमा ठाकरे यांना सर्पदंश झालेला होता। यानंतर त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र सोमा यांचा त्रास वाढल्यानं कुटुंबियांनी थेट रुग्णालयातच एका मांत्रिकाला आणून अघोरी उपचार सुरू केले। मांत्रिकाची आरडाओरड सुरू असताना ऑन ड्युटी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही अघोरी प्रथा थांबवण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकारात सर्पदंश झालेल्या रुग्णाची प्रकृती बिघडलेली असून आता त्याला दादरा नगर हवेलीमधल्या विनोबा भावे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे। या अघोरी प्रकाराची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली असून पोलीस तपास करतायत। आता हे असे प्रकार कधी रुग्णालयामध्ये जर संदर्भित केले असता नातेवाईक त्यांना रुग्णांना भेटायला येतात आणि वरचेवर असे प्रकार होत असतात। त्यांना जर मज्जाव करण्यात आला तर ते डॉक्टरवर किंवा नर्स यांच्याशी अरेरावी उद्धटपणा करून हल्ले पण होतात त्याच्यामध्ये। तरी दुर्दैवी घटना ऍक्च्युली असं व्हायला नको पाहिजे त्यांनी नातेवाईकाला, पण या नातेवाईकाच्या विरोधात आमच्या कर्तव्य डॉक्टरांनी त्यांना एफआयआर दाखल केलेला आहे। सध्या जिल्ह्यामध्ये शेतीची कामं सुरू असल्यानं नागरिकांना सर्पदंशाच्या अनेक घटना घडतायत। अशा वेळेला शेतकऱ्यांनी बुवा बाबाच्या नादी न लागता सरकारी रुग्णालयात तातडीनं उपचार घेण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं आहे। आवळपट्टी बांधायची साप चावलेल्या भागाच्या वरती, जेणेकरून त्याला ज्या ठिकाणी साप चावलाय त्या सापाचं विष शरीरात अन्यत्र पसरू नये आणि तातडीने सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं। तिथे डॉक्टरकडनं मिळणारी ट्रीटमेंटच त्याला वाचवू शकते। पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात याआधी सुद्धा अंधश्रद्धेतून बळी जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत। देशातल्या विकसित शहराला लागून असल्यानंतर सुद्धा पालघर जिल्ह्यातील अघोरी प्रथा थांबत नाहीत, हे दुर्दैव आहे। त्यामुळे आता तरी आदिवासी आणि गोरगरिबांनी अंधश्रद्धेची जोखडं दूर सारण्याची गरज आहे, तरच नाहक जाणारे बळी आणि होणारा सामाजिक ऱ्हास रोखता येऊ शकेल। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर।